ऐरोली सेक्टर 8 में शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारी बैठक का हुआ आयोजन। नवी मुंबई महानगर पालिका के चुनाव को देखते हुए ऐरोली के सेक्टर 8 स्थित विबजौर स्कूल के लक्ष्मी नारायण महात्र सभागृह में शिवसेना शिंदे गुट का पदाधिकारी बैठक संपन्न हुआ। इस बैठक में ऐरोली और बेलापुर विधानसभा के पूर्व नगर सेवक दिखाई दिए। बैठक को उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने संबोधित किया। देखिए एक रिपोर्ट। विबजौर स्कूल के प्रांगण में एकनाथ शिंदे पूर्व मुख्यमंत्री वर्तमान उप मुख्यमंत्री आज पदाधिकारियों की बैठक के लिए यहाँ आए हैं। आप देख सकते हैं किस तरीके से प्रवेश द्वार से एकनाथ शिंदे का आगमन हो रहा है, वहीं जोरदार तरीके से इनका स्वागत किया जा रहा है। ये नज़ारा हम आपको दिखाना चाहते हैं। स्वयं एकनाथ शिंदे आज अपने पदाधिकारियों की बैठक में शामिल हुए हैं और किस तरीके से ये स्वागत दिखाई दे रहा है यहाँ विबजौर स्कूल के प्रांगण में, जो कि ऐरोली सेक्टर 8 में स्थित विबजौर स्कूल में आज लक्ष्मी नारायण सभागृह में स्वयं एकनाथ शिंदे, जो कि शिवसेना एकनाथ शिंदे गुट के प्रमुख हैं, आज उनका आगमन हुआ है। पदाधिकारियों की बैठक आज रखी गई है जिसमें एकनाथ शिंदे स्वयं यहाँ आए हुए। मुंबई महानगर पालिका के चुनाव को देखते हुए शिवसेना शिंदे गुट के स्वयं प्रमुख एकनाथ शिंदे का आज यहाँ ऐरोली के सेक्टर 8 स्थित विबजौर स्कूल के लक्ष्मी नारायण सभागृह में आगमन हुआ, जिसे काफ़ी हर्षोल्लास से उनके आगमन को आप देख सकते हैं किस तरीके से एकनाथ शिंदे लोगों के बीच में नज़र आ रहे हैं और जोरदार तरीके से स्वागत किया जा रहा है। हम आपको ये बताना चाहेंगे, आगामी नवी मुंबई महानगर पालिका के चुनाव को देखते हुए पदाधिकारियों की बैठक करने स्वयं एकनाथ शिंदे यहाँ आए हुए हैं। ये नज़ारा है नवी मुंबई के सेक्टर 8 के विबजौर स्कूल के प्रांगण के लक्ष्मी नारायण सभागृह का। शिवसैनिक आणि मुख्य पदाधिकारी यांचा या ठिकाणी प्रवेश होणार असेल, अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण कृपया त्या ठिकाणी बसू नये, हे मी आपणास अनेक वेळा या ठिकाणी सांगतोय। आपला सन्मान राहावा यासाठी आपणास नम्र विनंती आहे की आपण पत्रकारांना शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो। अनिल पाटील समाजसेवक, गुरु सूर्यवंशी समाजसेवक, संजय कांबळे समाजसेवक, गोपतलाल चव्हाण, सोमनाथ चव्हाण, वसंत चव्हाण, काशीनाथ पवार, शंकर बनसोडे, मोदी सदा, गणेश शिंदे, मार्कंडेय केवट, पावणेगाव, विनोद भंडारे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयेश भंडारे, राष्ट्रवादी शरद पवार विद्यार्थी उपाध्यक्ष नवी मुंबई, या सर्वांचे या ठिकाणी प्रवेश संपन्न होत आहे। तसेच राजाराम जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष बनसोडे ठाकरेगड याचा देखील या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश होत आहे। आदित्य एसाई मिनिस्ट्रीचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश होत आहे। जय भवानी, जय शिवाजी। आजच्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित खासदार नरेश मस्के, विजय नाटाजी, विजय चौगलेजी, अंकुश बाबा कदम, ज्यांचा आता प्रवेश झाला ते आपले आमचे पूर्वचे शिवसैनिक नामदेवराव भगत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, शिवराम पाटील, रमाकांत म्हात्रे, मनोज हळदणकर, विजय माने, सरोजताई पाटील, शीतलताई कचरे, अनिकेत म्हात्रे, सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, बांधव आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडके भाऊ, राज्यातले आताच नगर
पालिकांचे निकाल आपण पाहिले आणि हे निकाल आपण पाहताना आपण विधानसभा जिंकली, आज नगरपालिका जिंकलो, विरोधियों को किया ढेर, आज यूपीटी को पता चला होगा कौन है असली शेर। आणि नकली शिवसेना म्हणणाऱ्यांची आकडेवारी सिंगल डिजिट मध्ये राहिली आणि महाविकास आघाडी जे सगळ्यांचे मिळून जेवढी टोटल होते त्यापेक्षा तुमच्या खऱ्या शिवसेनेची आकडेवारी जास्त आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आपण महायुती जिंकलो, विधानसभेत महायुती जिंकलो आणि आता झालेल्या नगर परिषदेमध्ये देखील आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर महायुतीच सगळीकडे जिंकलो। काही ठिकाणी आपण एकत्र होतो, काही ठिकाणी वेगवेगळे आपण लढलो, पण शेवटी जिंकताना महायुतीच आपल्याला लोकांनी महायुतीलाच विजय मिळवून दिलेला आहे। आणि म्हणून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका लढवत होते, ते कार्यकर्ते वाऱ्यावर होते, त्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला देखील महाविकास आघाडी कुठं फिरकताना पाहिली नाही। त्यांनी पराभव कबूल केला होता, पराभव मान्य केला होता आणि म्हणून महायुतीला दैदिप्यमान असं विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला आज एवढंच सांगतो की आता या नव्या मुंबईत देखील मगाशी नाटाजी म्हणाले की नव्या मुंबईसाठी आपण काय केलेलं आहे, या नव्या मुंबईच्या भूमिपुत्रांसाठी काय केलंय, या नव्या मुंबईच्या विकासासाठी आपण काय केलंय, गेले अनेक वर्ष जे झालं नाही ते आपण केलंय। माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आपण या नव्या मुंबईसाठी घेतले।